तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो, की एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थी ए-बी-सी-डीच्या 4 तुकड्या आहेत. तक्त्यासह 6 माही वार्षिक परीक्षेचा निकाल दाखविला आहे, की 6 माही परीक्षेचा वार्षिक निकाल आहे. हा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022 मध्ये आलेला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे पास होण्याचे प्रमाण म्हणजे 5 विद्यार्थी काढावे लागते. इथं आहे अनुत्तीर्ण विद्यार्थी, इथं अनुत्तीर्ण विद्यार्थी, इथं उत्तीर्ण म्हणजे या दोघांची बेरीज होणार 14 आणि 64 78 होते. असं सर्व विद्यार्थ्यांचं ए तुकडी, बी, सी, डी या सर्वांची बेरीज करावी लागेल. यांची बेरीज इथे आहे, यांची बेरीज इथे आणि या दोघांची बेरीज ही आहे, या दोघांची बेरीज ही आहे. इथे टोटल विद्यार्थी पण काढावे लागेल आपल्याला प्रमाण काढण्यासाठी. तर सर्वांची टोटल करावी लागेल. तर ए तुकडीमध्ये 110, बी मध्ये 110, सी मध्ये 90 आणि डी मध्ये 120 प्रमाण काढण्यासाठी इथे ए, बी, सी, डी सर्वांचं प्रमाण आपल्याला काढावं लागते. तिथं डी प्रमाण मी काढून दाखवलेलं आहे. तर डीचं प्रमाण काढण्यासाठी टोटल विद्यार्थी 120, 120 त्यातले किती पास आहेत? 88 पास आहे. गुणाकार पर्सेंटमध्ये काढण्यासाठी 100 प्रमाण काढायचं आहे आपल्याला. तर 100 हे जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो, तर आपलं उत्तर येते 73.3. तसंच ए, बी, सी, डी या सर्वांचं आपल्याला प्रमाण काढायचं आहे. तर सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे? तर डीचं आहे 73.3 जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. शॉर्ट्स व्हिडिओ असल्या कारणाने इथे फास्ट एक्सप्लेनेशन होते. संपूर्ण असा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला इथं लिंक दिसत असेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. मॅथ्स ट्रिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.